अल्फापासून ह्या प्रवासात एक म्हणजे परिवाराची एक सदस्य आहे. ह्या वेळेला मला पहिल्यांदा नामांकन मिळालं आहे. पण आईला नेहमीच असं म्हणजे वाटतंच ना की मला अवॉर्ड मिळावं वगैरे. पण आता त्यामुळे म्हणजे आज पण तिने मला एक शुभेच्छापर असा फोन केला होता. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मजाची नीलम. झी चित्रगौरव 2026च्या रेड कार्पेटवर आहे आणि रेणुकाताईंनी एंट्री घेतली. ताई कशी आहे? अगदी मस्त मजेत उत्साहात. पण रेणुकाताई आणि साड्या हे कॉम्बिनेशन कधीच वेगळं होऊ शकत नाही. मला सांग, आज काय तयारी केली होतीस की रेड कार्पेटवर जायचं आणि पहिल्यांदा नॉमिनेशन मिळालं, ती ट्रॉफी घ्यायला जायचंय? काय तयारी केली? नाही, ट्रॉफी मिळेल की नाही ते म्हणजे देवच जाणे. पण रेड कार्पेटवर मला ग्रीन किंवा मोरपंखी नेसायची इच्छा होती, म्हणून मी आज खास ही साडी निवडली. कारण ते एक अगदी फारच असं वेगळं आणि छान आणि ट्रेडिशनल कॉम्बिनेशन आहे. आणि ते नेसल्यानंतर कधी तुम्ही म्हणजे फेल होऊच शकत नाही. कधी ठरवलं होतं की रेड कार्पेटला जाताना आता मी हाच रंग नेसून जाणार? मला हा रंग खरंच खूपच आवडतो. म्हणजे मी अनेकदा हा किंवा लाल, पण आता रेड कार्पेटवर रेड नको म्हणून ग्रीन. उत्तरला नॉमिनेशन आहे आणि दरवेळेस हा जे रेड कार्पेट असतं, जे उत्सव नात्यांचे असतात, ते साजरा करायला येतो. पण पहिल्यांदा नॉमिनेशन मिळाल्यावर काय वाटतंय ताई? मनात भावना आणि धाकधूक कशा? वा, म्हणजे मी अल्फापासून ह्या प्रवासात एक म्हणजे परिवाराची एक सदस्य आहे. आणि ह्या वेळेला मला पहिल्यांदा नामांकन मिळालं आहे बेस्ट ॲक्ट्रेसचं. आणि आमच्या चित्रपटालाच 13 मिळाली आहेत. त्यामुळे मग फारच विशेष आहे हा सोहळा माझ्यासाठी. आणि खूप आनंदाची गोष्ट आहे की त्याआधी चित्रपटाने खूप चांगली कामगिरी केली, प्रेक्षकांच्या आवडीस तो ठरला चांगला. आणि आता ज्युरीच्या पण हिशोबाने आम्ही चांगलं काम केलं आहे. त्यामुळे ते आमच्यासाठी खासच आहे. तेच, पण आत्ताच म्हणालात की अल्फापासूनच्या त्या आठवणी आहेत. मला अल्फाची आठवण एखादी ऐकायची, जी रेड कार्पेटवरची असेल किंवा अशी अवॉर्ड फंक्शन. रेड कार्पेटची नाही मी म्हणू शकणार, पण त्याच्यात मला वाटतं मी काहीतरी छोटंसं असं निवेदन केलं होतं. लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्डचं ते जे आपण मानचित्र देतो ते वाचून दाखवणं वगैरे असा भाग होता माझा. त्यामुळे ती माझी पहिली आठवण आहे. म्हणजे मला आठवतं मी त्याच्यात लाल पैठणी साडी नेसले होते. म्हणजे तेव्हापासूनच्या पैठणी साडींचे क्रेजच आहे. मी प्रेमातच आहे पैठणीच्या. पण उत्तरसाठी आता नॉमिनेशन आहे आणि मी आत्ताच 2-3 दिवसाआधी उत्तर पाहिला. प्रचंड सुंदर असा चित्रपट आहे. सो मला त्याबद्दलची एक आठवण जाणून घ्यायची किंवा आईकडची एक आठवण अशी जाणून घ्यायची, जी रेणुकाताईंना नेहमी आठवत असते जेव्हाही अवॉर्ड्स घ्यायला येतात किंवा अशा रेड कार्पेटवर येतात, तेव्हा आईची एक शाबासकी किंवा एक ओरडा असा कोणता मिळाला होता का? ओरडा असं नाही, पण आईला नेहमीच असं म्हणजे वाटतंच ना की मला अवॉर्ड मिळावं वगैरे. पण आता त्यामुळे म्हणजे आज पण तिने मला एक शुभेच्छापर असा फोन केला होता की रात्री मग मिळाला तुला पुरस्कार तर मला फोटो पाठव असं. म्हणजे मला असं वाटतं आईचा आशीर्वाद आहे तर नक्कीच मिळणार आहे आणि आम्ही सगळे उत्सुक आहोत. सो आई, थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.